प्रत्येक मालिकेमध्ये एक वेगळं चॅलेंज असतं, तसं या मालिकेमध्ये एक खूप वेगळं चॅलेंज आहे. जेव्हा शूटिंग सुरू केलं तेव्हा शूटिंग करताना पण मला खूप टेन्शन आलं होतं की हे कसं काय दिसणार आहे, कसं काय होणार आहे. प्रत्येक फ्रेमला किंवा प्रत्येक सीनला ते 100% देतात असं माझं म्हणणं आहे. प्रत्येक गोष्टीला विरोध करणं हे मला बरोबर वाटत नाही, कारण तंत्रज्ञान हे बदलत जाणार आहे आणि ते जर तुम्ही आत्मसात नाही केलं तर तुम्ही मागे राहा. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तू भेटशी नव्याने ही नवी मालिका तुमच्या भेटीला येते आणि याच मालिकेचे दिग्दर्शक म्हणजेच अजय मयेकर सर माझ्यासोबत आहे. कसे आहात? मस्त, उत्तम. तू कशी? अगदी मजेत आहे. यापूर्वी बऱ्याच मालिका केलेल्या आहेत, पण ही मालिका वेगळी आहे. एक दिग्दर्शनाची जबाबदारी वाढली असं वाटतंय खूप जास्त. आणि आता AI चा वापर होतोय. म्हणजे याआधी AI आलं तेव्हा सगळ्यांना असं वाटतं काय आहे हे, किंवा ह्याचा वापर कधी मालिकेसाठी करता येईल असं वाटलं होतं. आणि हा एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा? नाही, तू जसं म्हणाली तसं की मला जेव्हा हे सांगितलं की अशी अशी गोष्ट आहे आणि त्यात आपण सुबोध भावेला विचारूया असं जरा त्यांच्या डोक्यात चाललंय. म्हटलं वा वा, खूप छान वगैरे. आणि मग त्याने मला सांगितलं की यात AIचा वापर करा. तर माझं असं स्टॅच्यू कसं खायचो आपण लहानपणी, तसं स्टॅच्यू असं झालं होतं माझं. मी म्हणालो की सर, सुबोध भावे, AI कसं होणार आहे. म्हणजे 2 दिवस मला ते मला सिंकिन व्हायलाच लागले की हे कसं काय होणार आहे. पण अजय सर आणि सुहामने मला खूप सपोर्ट केला त्या बाबतीत आणि खूप गोष्टी सोप्या करून दिल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्मिती करण्यासाठी आमच्यावरती जबाबदारी सोपवली. आणि याच्यामागे खूप मेहनत आहे. जसं आता मगाशी सरांनी सांगितलं तसं की 6-7 महिन्यापूर्वी त्यांच्याकडनं ते प्रोजेक्ट सुरू झालं होतं. मग त्यांनी ठरवलं की हे कसं करायचं आणि काय करायचं. तर ऑफकोर्स ही चॅलेंजिंग गोष्ट आहे. जसं प्रत्येक मालिकेमध्ये एक वेगळं चॅलेंज असतं, तसं या मालिकेमध्ये एक खूप वेगळं चॅलेंज आहे. म्हणजे AI तर आहेच, पण शिवाय AI पेक्षाही कॉन्टेंट जो आहे किंवा गोष्ट जी आहे ती खूप छान आहे. 1999चा काळ आहे, 2024चा काळ आहे. तर पास्ट प्रेझेंटमध्ये ही गोष्ट दिसणार आहे. तर हे चॅलेंजिंग आहे. आणि आत्ताच्या दैनंदिन मालिकेमध्ये जे टिपिकल सगळं झालेलं आहे त्याच्यापेक्षाही वेगळा कॅनव्हास आहे मालिकेचा. कॉलेज बॅकड्रॉप आहे आणि खूप मोठ्या मोठ्या सेट्सवरती आम्ही शूटिंग करतो आहे. त्याच्यामुळे निर्मिती मूल्य पण खूप मोठी आहेत आणि त्यामुळे ही मालिका प्लीज प्रेक्षकांनी बघावी अशी माझी इच्छा आहे. आणि चॅलेंजेस तर आहेत. सर, मालिका ही पहिली आहे जी AI वगैरे त्यात असणार आहे, पण याच निमित्ताने पहिले दिग्दर्शक पण तुम्ही असणार आहेत. सो ही भावना कशी वाटते आणि ही जबाबदारी जेव्हा तुमच्याकडे आली तेव्हा किती बर्डन आलं किंवा काय विचार आले तेव्हा? नाही, मी मगाशी म्हणाल तसंच की खरंच खूप टेन्शन होतं. नाही असं नाही की हे कसं होणार आहे. किंवा मी जेव्हा शूटिंग सुरू केलं तेव्हा शूटिंग करताना पण मला खूप टेन्शन आलं होतं की हे कसं काय दिसणार आहे, कसं काय होणार आहे. मग आम्ही काही मॉकशूट्स केले. त्या मॉकशूट्सचं फुटेज आम्ही दिलं की हे बघा, हे बरोबर आहे का, ते बरोबर आहे का. तर हे करताना काही गोष्टी कराव्या लागतील, काही गोष्टी नाही कराव्या लागणार. जसं सोनीच्या टीमकडनं मला सांगण्यात आलं, तर त्या पद्धतीने त्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करून आम्ही शूटिंग्स केले. त्यानंतर पण हे रेग्युलर रोजच्या एपिसोडमध्ये दिसणार आहे, तर ते कसं दिसणार आहे. त्याच्यानंतर शूटिंग केल्यानंतर त्याची जी प्रोसेस आहे जी रेग्युलर मालिकेमध्ये असते की एडिट झाला, म्युझिक झाला की नंतर एपिसोड जातं, तर इकडे तसं नाही आहे. इकडे थोडासा वेळ लागणार आहे की आम्ही AIचं जे शूटिंग करतो आहे ते खूप ॲडव्हान्समध्ये आम्हाला करून द्यावं लागणार आहे. आणि ते केल्यानंतर ते जे शूटिंग केलेलं सगळं बँगलोरला जाणार आणि मग बँगलोरहून ते सगळं येणार. तर इट्स अ प्रोसेस, खूप मोठी प्रोसेस आहे ती. आणि रोजच्या रोज ती करणं, म्हणून आम्ही खूप ॲडव्हान्समध्ये शूटिंग सुरू केलं आहे. आणि ह्या सगळ्या प्रोसेसपेक्षाही मला गोष्ट ती किती छान पद्धतीने मांडता येईल याच्याकडे जास्त फोकस आहे. तर पण जसं मगाशी सुबोध भावे सर म्हणाले की याआधीपासून तुमची मैत्री पण आहे आणि याआधीपासून बरेच प्रोजेक्ट्स तुम्ही एकत्र केलेत. सो आत्ता कसं वाटतं की ते सुद्धा एकत्र पुन्हा तुम्हाला नव्याने एकत्र काम करायला मिळतंय? जसं मालिकेचं नाव आहे तू भेटशी नव्याने, मैत्री परत एकदा अनुभवता येणार आहे. हो, ऑफकोर्स. सुबोध सर तर माझ्यापेक्षाही सिनियर आहेत. ते खूप आधीपासून काम करत आहेत. त्यांना मी आधीपासून टेलिव्हिजनवरती किंवा नाटकांमधनं बघत आलो आहे. पण त्यांनी असं कधी आधी पण किंवा आत्ता पण असं कधी जाणवू दिलं नाही सेटवर आल्यानंतर की मी एक बाबा स्टार आहे, मी आलो आहे तर आता बघा माझं काय. ते नाही. अत्यंत
हुशार नट आणि खूपच देखणा हिरो म्हणतात ना तसा हिरो आहे. आणि प्रत्येक फ्रेमला किंवा प्रत्येक सीनला ते 100% देतात असं माझं म्हणणं आहे. म्हणजे पहिल्या दिवसापासून ते आल्यानंतर की कुठला सीन आहे, हा कसा होणार आहे, काय याच्याबद्दल सगळं त्यांना माहिती सगळी घेऊन ते प्रिपेअर होऊनच सेटवरती येतं. एक रिहर्सल 2 रिहर्सल टेक असतो, पण तो टेक असा असतो की म्हणजे आहा मजा आ जाएगा. त्यामुळे मजा येते सुबोध सरांबरोबर काम करताना. बरं सर, सध्या ए आयचं असं म्हणतात की ए आयपेक्षा एखाद्या कलाकाराला घेतलं असतं तर हे काही जणांचं असं म्हणणं आहे. ए आयचं उपयोग चांगल्या तऱ्हेने आपला होतोच आहे आणि एक नवीन काहीतरी आपण करू पाहतोय. पण या म्हणजे अशा ट्रोलर्सला किंवा असे ज्यांचं मत आहे त्यांना काय सांगाल? नाही नाही, खरं सांगायचं तर मी पुन्हा एकदा तेच सांगेन की ए आय हे एक टूल आहे. आणि जसं मी सुरुवात केली होती तेव्हा किंवा 1999मध्ये जर आपण बघितलं की 90sमध्ये तर मोबाईल नव्हते तेव्हा. PCवरनं फोन करायचे लोक आणि बोलायचे. त्यावेळेस फोन आलाय कोणाकडे तर बिल्डिंगमध्ये पण एकाकडे फोन असायचा, तो निरोप द्यायचा, त्याला पण ₹1 ते घ्यायचे काही घरांमध्ये. अरे काय आता दुपारच्या वेळेस फोन आलाय म्हणून. तिथून तंत्रज्ञान बदलत बदलत मोबाईल आले, पेजर आले, पेजरनंतर मोबाईल आले. आम्ही जे शूटिंग करायचो ते बीटावर शूटिंग करायचो, हायबँडवरती शूटिंग ते जे टेप्स असतात त्या मोठ्या टेप्स असायच्या. आता डिजिटल सगळं होऊन ते सगळ्या चिपमध्ये शूटिंग होतं. तर हे तंत्रज्ञान हे वर्षागणिक किंवा दिवसागणिक बदलत जाणारं आहे. त्याला आत्मसात हे केलंच पाहिजे. त्याला विरोध न करता त्याला आत्मसात करून त्याच्या बरोबरीने आपल्याला कसं चालता येईल. म्हणजे यात पण आता इतके पर्याय आलेले आहेत ए आयमध्ये पण. तर ते आत्मसात करून ते शिकून त्याच्यावरती कसं आपल्याला काम करता येईल हे इकडे बघितलं पाहिजे. कारण विरोध करणं हे काय म्हणजे त्याला काय म्हणतो मी प्रत्येक गोष्टीला विरोध करणं हे मला बरोबर वाटत नाही. कारण तंत्रज्ञान हे बदलत जाणार आहे आणि ते जर तुम्ही आत्मसात नाही केलं तर तुम्ही मागे राहा असं मला वाटतं. आणि परत एकदा की मालिकेमध्ये हे तंत्रज्ञान वापरतोय हे फक्त टूल म्हणून, ती गोष्ट पुढे सरकण्यासाठीच. पण गोष्ट किती चांगली आहे ते लेखकांनी जे मांडलेलं आहे ते किती इंटरेस्टिंग आहे. आमचे लेखक जे काम करतात महाबळेश्वर नार्वेकर, पल्लवी करकेरा आणि अंबर हडप, ते आमच्याबरोबर काम करतात. तर ते इतक्या सुंदर पद्धतीने ती गोष्ट मांडतायत, ती लव्ह स्टोरी मांडतायत. ती किती इंटरेस्टिंग पद्धतीने लोकांना बघावीशी वाटते. याकडे आमचं जास्त कल आहे. ए आय हे आहेच त्याच्या बरोबरीने, पण महत्त्वाचं म्हणजे हे आहे. आम्ही खरंच खूप एक्सायटेड आहोत कसं दिसणार आहे. आता मी प्रोमो तर बघितलाय, पण यापुढे मालिका कशी सरकणार आहे, कारण की हा एक एपिसोड नाहीये तर बरेच एपिसोड्स असणार आहेत. सो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.